महाराष्ट्र लोकसभा निवडणूक पार पडली. शिंदे गट भारतीय जनता पक्ष यांचे धाबे दणाणले. अजित पवार यांचा केवळ एकच खासदार निवडून आला. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आणि या शिवसेनेचे झालेले दोन तुकडे याचाच धक्का भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे. आपल्याला फायदा होईल आणि ठाकरेंनी आपल्यासोबत राहायला हवं होतं. मात्र ठाकरेंना भारतीय जनता पक्षाने किती दुय्यम स्थान दिलं हेही आपण त्यांच्या सरकारच्या काळात बघितलेलं आहे. शिंदे एका स्टेजवरती रडत रडत राजीनामा देण्याची मागणी करत होते, तर दुसरीकडे रामदास कदम हे भाजपला खडेबोल सुनावत होते. अशावेळी अचानक असं काय झालं की जे ठाकरेंपेक्षा भाजप गोड वाटू लागलेले आहे. अशावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती विराजमान असताना महाविकास आघाडी सरकार काम करत असतानाच आपल्याच नेत्याचे पाय खेचून 40 आमदार 13 खासदार हे बाजूला झाले आणि मातोश्री यांचं असलेलं वर्चस्व संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी आश्रय दिला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचाही विचार केला नाही आणि शिवसेनाने धनुष्यबाण सत्तेच्या जोरावरती शिंदे गटाला देण्यात आला. मात्र आता सत्ता आली आणि आता निवडणूक तोंडावरती आलेली आहे. अशावेळी लोकसभेमध्ये जनतेने धडा शिकवला तो देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाला. महाराष्ट्रातील जनता शून्य आहे. त्यांना फोडाफोडीचं राजकारणही आवडत नाही. एक वेळ पक्ष फोडला असता, नेते गेले असते तरी चालले असते. मात्र मातोश्री, धनुष्यबाण आणि शिवसेना हे एक अतूट नातं तिथेच राहायला पाहिजे होतं. शहाजी बापू पाटील काय झाडी डोंगर बोलणारे यांचाही या मतदारसंघात पराभव होण्याची शक्यता आहे. अतिशय कमी मतावरती निवडून आलेले शहाजी बापू यांची ही वाट आता खडतर आहे. त्यानंतर आहेत भरत गोगावले असतील. शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आहेत. त्यापैकी रमेश बोरनारे जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून येतात. याच ठिकाणी उद्धव ठाकरेंचा दौरा झाला आणि शहाजी बापू पाटील यांच्याप्रमाणे रमेश बोरनारे यांचाही पराभव जवळपास मानला जातोय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे भुमरे हे आता खासदार झालेत. मात्र त्यांच्या मुलाचं स्वप्न आमदार होण्याचं ते पूर्ण होणार नाही. श्रीनिवास वनगा यांना ठाकरेंनी प्रवेश दिला. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी तर डान्स करण्याचा कहरच केला होता. जेव्हा ठाकरे या ठिकाणी मंत्रिपदावरून पायउतार झाले, हे आमदार नाचत होते. अशावेळी आता प्रकाश आंबेडकर असतील, प्राध्यापक रमेश बोरनारे असतील, भुमरे असतील आणि शहाजी बापू पाटील यांच्यासाठी येणारी निवडणूक ही अतिशय खडतर आहे. ग्राउंड रिपोर्ट सांगतोय की यांच्याकडे आता निवडून येण्यासाठी यांना फार कसरत करावी लागणार आहे. शक्यता यांची विकेट जाण्याचीच आहे. यामुळे असे अनेक नेते आहेत. केवळ ही 4च आमदार या रिपोर्टमध्ये बघितलेले आहोत. पुढच्या रिपोर्टमध्ये दुसऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड आपण घेऊन येणार आहोत. आपल्याला काय वाटतं, शिंदे गटात गेलेले कोणते कोणते आमदार पराभूत होतील, कोणते विजय होतील हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.